जे ठरवलेलं असतं तर कधी कधी प्लॅन्स चेंज होतात आणि खूप सडनली प्लॅन चेंज होतात। अशा वेळी काय करायचं एकदम पटकन सुचत नाही। तर मी एकदम अशा कंडिशनमध्ये होते पण माझ्याकडून जी चूक झालेली आहे तर ती तुमच्याकडून कधी व्हायला नको। तर मी मस्त विंडो साईडला बसली आहे, कारण जर क्लासेस आपण कशा पद्धतीने घेतो। नमस्कार सगळ्यांना। तर मी आज तुम्हाला दाखवते बिहाइंड द सीन्स। तर मी क्लासेस घेते, मी कशा प्रकारे क्लासेस घेते तर मी ते आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी रॉ कंटेंट आहे, जसं आहे तसं मी तुम्हाला शेअर करणार आहे। याच्यामुळे होईल असं की जर तुमच्यापैकी कोणाला कुठल्याही वेगळ्या क्षेत्रामध्ये क्लासेस घ्यायचे असतील, जसं की मी ग्राफिक्सचे क्लासेस घेते, ग्राफिक डिझायनिंगच्या संदर्भात किंवा सोशल मीडिया संदर्भात क्लासेस घेते, तुम्हाला तुमचा रिस्पेक्टिव्ह दुसरा फील्ड असेल तर तुम्हाला क्लासेस घ्यायचे असतील तर तुम्हाला एक रफ आयडिया येईल की क्लासेस आपण कशा पद्धतीने घेतो। तर आज डेट आहे 15 जून आणि बरेच लोक जे आपले चॅनल फॉलो करतात तर त्यांना माहिती असेल 15 आणि 16 जूनला आपलं जे आहे तर ते वेबिनार आहे जो की ग्राफिक डिझायनर्सना टार्गेट करतो। ठीक आहे, ग्राफिक डिझायनर्स ज्यांना ऑलरेडी स्किल येते तर त्यांना बऱ्याच लोकांना क्लायंट्स कसे मिळतात हे माहीत नाही आहे, म्हणजे सोशल मीडिया कसा यूज करायचा क्लायंट्स गेन करण्यासाठी तर ते माहिती नाही आहे। तर स्पेशली आज त्याच्यावरती आपला वेबिनार असणार आहे। तर मी बसलेले आहे। तर हा अशा टाईपचा जो वेबिनार आहे तर तुम्ही पहिल्यांदाच घेते, म्हणजे जे जुने प्रीवियस बॅचेस आहेत तर त्यांच्यासाठी जो मी वेबिनार अरेंज केलेला तर तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा होता आणि आता काही अपडेट्स आलेले आहेत आणि बऱ्याच नवीन नवीन गोष्टी मी शिकलेल्या आहे स्वतः आणि त्या मी सगळ्या माझ्या क्लासेसमध्ये जे आहे तर ते यूज करत आहे। आणि नक्कीच आजचा हा थोडासा माझ्यासाठी स्पेशल एक्सपिरियन्स असणार आहे। वेबिनार मी फर्स्ट टाइम घेते आणि बऱ्याच जणांना वाटतं की ऑनलाईन क्लासेस आपण घेतो खूप सोपी गोष्ट असते, पण नाही। आपण आपला ऑडियन्स जो असतो तर आजच्या वेबिनारमध्ये माझे टोटल सगळे स्टुडंट्स वगैरे धरून ऑलमोस्ट 100+ स्टुडंट्स जे आहेत तर ते रजिस्टर केलेले आहेत। तर आपण 100+ स्टुडंट्सना एखादी गोष्ट समजून सांगत असतोय, शिकवत असतोय तर खूप मोठी गोष्ट असते आणि त्यासाठी आपण स्वतः प्रिपेअर असणं, आपल्याला त्यामधलं नॉलेज असणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे। कारण क्रॉस क्वेश्चनिंग होतात, काही प्रश्न आपल्याला विचारले जातात तर त्या प्रश्नांची उत्तरं देणं आपल्याला भाग असतं आणि जी गोष्ट आपल्याला येत नसतात तर त्यासाठी तोडगा काढणं किंवा त्या गोष्टी आपण कशा मॅनेज करू शकतो तर ही खूप मोठी कला आहे। तर जे लोक टीचिंग करतात तर मला वाटतंय लोकांना वाटतंय की ऑनलाईन क्लासेस खूप सोप्या असतात, घरात बसून क्लासेस घ्यायचे असतात, पण तसं नाही आहे। इकडे सुद्धा तुम्हाला खूप जास्त मेहनत करायला लागते, कष्ट करायला लागतात। जे काय तुम्ही बनवलेलं आहे तर ते प्रेझेंट तुम्हाला व्यवस्थित करायचं असतं। तर मी एक प्रेझेंटेशन बनवलेलं आहे तर मी आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मी मस्त विंडो साईडला बसली आहे, कारण जर प्रकाश येत असेल आतमध्ये घरात तर मला जास्त पॉझिटिव्हिटी वाटते आणि त्यामुळे मी विंडो सीट जी आहे तर ती सिलेक्ट केली आहे। तर हा माझा प्रेझेंटेशन आहे जो मी आता देणार आहे। तर याच्याबद्दल मला डिटेलमध्ये सगळं एक्सप्लेन करायचं आहे स्टुडंट्सना। ठीक आहे, हे जे मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे जितके स्लाइड्स आहेत हे डिटेलमध्ये मला सगळे एक्सप्लेन करायचे आहेत। सोबतच मटेरियल नोट्स आहेत ज्या मी बनवलेल्या आहेत, ज्या मी यूज करणार आहे। कारण माझं असं असतं की 100% माहिती जी आहे तर ती व्यवस्थित किंवा पूर्ण माहिती जी आहे तर ती स्टुडंट्सना मिळाली पाहिजे आणि त्यांचा जो आहे तर तो बेनिफिट झाला पाहिजे। तर हाच माझा एक महत्त्वाचा उद्देश असतो आणि तोच उद्देश घेऊन मी आजचा सेमिनार चालू करते। तर आज मी विचार केला होता की जो काही माझा वेबिनार आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्हाला तुमच्यापैकी जर कोणाला क्लासेस घ्यायचे असतील किंवा अशा प्रकारचे वेबिनार्स घ्यायचे असेल तर एक रफ आयडिया येईल। पण माझा जो हा प्लॅन होता तर तो खूप जास्त काय बोलतात त्याला, जसं ठरवलं होतं तर तसा नाही झाला। ॲक्च्युली मी खूप जास्त प्लॅनिंग केलं होतं, कारण हा माझा पहिलाच अशा टाईपचा वेबिनार होता जो की मी 2 दिवसाचा वर्कशॉप घेते, नाहीतर इतर टायमिंगला मी जे फुल आपले रेग्युलर क्लासेस असतात तर तेच घेते। तर फर्स्ट टाइम मी वेबिनार आहे तर तो घेतला होता आणि मी खूप जेन्युइनली या वेबिनारसाठी प्रिपरेशन केलं होतं, प्रेझेंटेशन बनवलं होतं, काय प्रेझेंट करायचं आहे ते। कारण जे मी देते, जे मी मुलांना शिकवते तर माझं 100% किंवा माझं एकदम बेस्ट मी द्यायचा प्रयत्न करते। कारण माझ्याकडून क्लास झाल्यानंतर जी मुलं बाहेर जातात तर माझ्याकडून जे काही नॉलेज त्यांना देता येईल, ॲडिशनल ज्या काही गोष्टी मला देता येतील तर त्या सगळ्या मी त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न करत असते।
पण झालं असं की लेक्चर जो आहे तर तो मी लॅपटॉपवरून घेणार होते आणि झालं असं की व्होल्टेज आहे तर तो कंटिन्युअसली ब्रेक होत होता, कमी जास्त होत होता आणि त्यामुळे माझं वायफाय जे आहे तर ते चालतच नव्हतं आणि स्क्रीन जी आहे माझी लॅपटॉपची तर ती समोरच्या लोकांना दिसत नव्हती, त्यामुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स आले. सोबतच माझा आवाजसुद्धा ब्रेक होत होता त्यावेळी. तर त्यामुळे मला जो लेक्चर आहे तर तो हाफ लेक्चर झाल्यानंतर तो लेक्चर मला मोबाईलवरून घ्यावा लागला, मोबाईलवरून कंटिन्यू करायला लागला ती मीटिंग जी आहे तर ती. तर त्यामुळे बऱ्याच गोष्टी खूप सडन झाल्या आणि मी खूप जास्त गोंधळून गेले की नक्की काय करायचं, कारण अशा वेळी काय करायचं एकदम पटकन सुचत नाही, कारण लाईव्ह लेक्चर असतो. एकतर रेकॉर्डिंग्स असतील, काहीतरी प्रॉब्लेम झाला तर आपण नंतर रेकॉर्डिंग करू शकतो, पण लाईव्ह लेक्चरमध्ये आपण काहीच नाही करू शकत, कारण खूप लोक आपल्यासोबत कनेक्ट झालेले असतात आणि ह्याच्यामध्ये वेबिनारमध्ये 100+ स्टुडंट्स होते ज्यांनी एनरोल केलं होतं आणि ज्यांना मला वेबिनार हा द्यायचा होता, इन्फॉर्मेशन द्यायची होती. त्यामुळे खरंच खूप गोंधळून गेले, खूप प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन ती झाली आणि कुठेतरी मी जे माझं 100% डिलिव्हर करणार होते तर तिथे माझं 70% डिलिव्हर केलं. आता तुम्ही म्हणत असाल की असं जर झालं असेल तर ही व्हिडिओ तुम्ही का शेअर करताय, का जे काय वर्स्ट थिंग्स झालेला आहे तर त्या का शेअर करताय, तर यासाठीच मी शेअर करते, कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोक असतील, कधी तुम्ही वेबिनार घेणार असाल किंवा कोर्सेस घेणार असाल तर असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात जे की एकदम सडन असतात, जे की एकदम अनप्लॅन्ड असतात. तर तुम्हाला त्या कंडिशनमध्ये काय करायचं आहे तर ते प्री प्लॅन्ड आपलं असलं पाहिजे. म्हणजेच जर आपण प्लॅन ए करून जर कोणतीही गोष्ट आपण चालू करत असू आणि जर तो प्लॅन कधी फेल झाला, देव ना करो कोणाचा प्लॅन फेल हो, पण इन केस कधी प्लॅन ए फेल झाला तर प्लॅन बी जो आहे तर तो तुम्ही ठेवला पाहिजे. तर माझा प्लॅन बी होता, पण तो अगदी सडनली मी डिसाईड केला की माझा जो लेक्चर आहे किंवा माझा जो वेबिनार आहे तर तो मी फोनवरून घेईन आणि त्यावेळी खूप खरंच गोंधळून गेल्यासारखं झालं आणि काय म्हणजे ब्लँक झाले मी तर मी एकदम अशा कंडिशनमध्ये होते की नक्की आता काय करायचं. आणि लकीली मी पुन्हा हाफ लेक्चर जे राहिलं होतं तर ते मोबाईलवरून घेतलं आणि चांगल्या प्रकारे माझं बेस्ट मी त्याच्यामध्ये दिलं, पण तरीसुद्धा मी कुठेतरी सॅटिस्फाय नाही आहे किंवा मला कुठेतरी म्हणजे खूप थोडंसं वेगळं वाटतं की वेबिनारसाठी मुलं आली होती लाईव्ह लेक्चरसाठी आणि त्यांचे काही क्वेश्चन्स असतील मला विचारायचे तर ते मी अटेंड करू शकले नाही आणि त्यामुळे मग मी डिसिजन घेतला की जे काय मी वेबिनार त्यांना डिलिव्हर केलेलं आहे तर ते मी त्यांना रेकॉर्डिंग्स त्याची जी आहे तर ते प्रोव्हाइड करून, सो दॅट त्यांना वेबिनारमध्ये लाईव्ह वेबिनारमध्ये काय प्रॉब्लेम झाला असतील, त्यांचे काय डाऊट्स राहिले असतील तर ते सगळे रेकॉर्डेड लेक्चर्स जे मी प्रोव्हाइड करेन तर त्याच्यामध्ये सगळे डाऊट्स क्लिअर होतील. तर नक्कीच हा माझ्यासाठी सुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स होता अशा टाईपचा, कारण नेटवर्क इश्यू बऱ्याच वेळा येतात, कधी येत नाही तसं नाही. जे माझे रेग्युलर कोर्स जॉईन केलेले आहेत तर नेटवर्क इश्यू येतात, कधी कधी नेटवर्क इश्यू आल्यामुळे आपल्याला लेक्चर कॅन्सलसुद्धा करावा लागतो, पोस्टपोनसुद्धा करावा लागतो. पण पर्टिक्युलरली जर तुम्ही 2 दिवसाचा वेबिनार घेताय तर ते 2 दिवस तुम्हाला कम्प्लिटली प्रेझेंट राहावंच लागतं, लेक्चर घ्यावंच लागतं. ते लेक्चर तुम्ही पोस्टपोन किंवा कॅन्सल करू शकत नाही. तर असं माझी सगळी कंडिशन झाली. तर हा मी तुमच्यासोबत अगदी रॉ कंटेंट शेअर करते, सो दॅट तुमच्यापैकी कोणी जर वेबिनार घेणार असतील, वर्कशॉप्स घेणार असतील कोणत्याही स्किलवरती तर त्याची तुम्हाला पूर्वकल्पना असायला हवी आणि सो दॅट माझ्याकडून जी चूक झालेली आहे तर ती तुमच्याकडून कधी व्हायला नको. ठीक आहे. आणि मी लास्ट टाइम अजून एक अपडेट होती, लास्ट टाइम जी मी व्हिडिओ शेअर केलेला आहे जबरदस्त वर्क फ्रॉम होमचे जे आयडियाज मी शेअर केलेले आहेत तर त्यासाठी मला बरेच मेसेजेस येत आहेत, बरेच कॉल्स येत आहेत, पर्टिक्युलरली फ्रीलान्स रायटिंग, फ्रीलान्स व्हिडिओ एडिटिंग, त्यानंतर हँडी वुमन सर्व्हिस, सलून सर्व्हिस. तर याच्यासाठी मला पर्सनली क्वेश्चन्स विचारले जातात की हे कसं करायचं तर ते कसं करायचं. तर त्यातल्या काही सर्व्हिसेस असतील तर त्याच्यावरती मी तुम्हाला 100% जे आहे तर ते व्हिडिओज देणार आहे. कम्प्लीट बिझनेस प्लॅन कसा करायचा आहे, अगदी स्क्रॅचपासून कसा करायचा आहे, डेटा कसा कलेक्ट करायचा, तर ते सगळं 100% मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या काही दिवसांमध्ये ते डिटेल व्हिडिओज तुमच्या चॅनलवरती नक्कीच येतील. तर माझी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणत्या टॉपिक्सवरती तुम्हाला व्हिडिओज हवे असतील तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर अशा लेडीजसोबत आपले चॅनल नक्की शेअर करा. थँक्यू.
तर मी विचार केला होता की आजचा जो वेबिनार आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण झालं असं की जे ठरवलेलं असतं तर कधी कधी प्लॅन्स चेंज होतात आणि खूप सडनली प्लॅन चेंज होतात आणि खरंच त्यावेळी काय करायचं आपल्याला कळत नाही. तर झालं असं की मी जो लेक्चर होता तर तो लॅपटॉपवरून घेत होते आणि जो इंटरनेट कनेक्शन माझा जो वायफाय आहे जो मी बसवला आहे तर त्याचा जो व्होल्टेज होता तर तो कंटिन्युअसली ब्रेक होत होता, कमी जास्त होत होता आणि त्यामुळे जे आहे तर ते नेटला स्पीड येत नव्हतं आणि माझी स्क्रीन जी आहे तर ती समोरच्यांना दिसतच नव्हती आणि व्हॉइस सुद्धा खूप जास्त ब्रेक होत होता. अगं फोन लावलाय मी तिथं.